नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण चाललो आहोत पावना रिसॉर्टला. तर मित्रांनो, आज आपल्यावर बघा श्रेयस आहे, नंतर श्रुती आहे आणि राखी आहे. तर मित्रांनो, आता आपण या स्पॉटवर आहेत. मागे बघू शकता तुम्ही ड्यूक्स नोज आणि या साईडला बघा खोपोलीचं दृश्य. इथे आपण काही फोटो रील काढू आणि मग पुढे पावना रिसॉर्टला भेटू. चला या. तर मित्रांनो, आता आपण कॅम्पिंगला आपण आलेलो आहोत पावना लेकला. माझ्या मागे बघू शकता तुम्ही, इथे आपले सगळे टेंट लावलेले आहेत. आणि मित्रांनो, इकडे बघा पावना लेक. आता मित्रांनो, थोड्याच वेळात सनसेट होईल आणि मग आपण काही सनसेटची दृश्य बघू. आधी फ्रेश होऊ, थोडंसं खाऊ, फ्रेश होऊ आणि मग परत येऊ. चला. तर मित्रांनो बघा, अशा प्रकारे कॅम्प साईड आहे. अशा प्रकारचे टेंट आहेत बघा. आणि बघा आपले दोन पंटर श्रुती आणि श्रेयस येतोय. काय पाणी आणलं का? अच्छा. समोर बघा मित्रांनो तिकोना किल्ला आणि बघा असे टेंट लावलेले आहेत. इथे सिटिंग अरेंजमेंट आहे आणि टेंटच्या मागेच मित्रांनो बघा लेक आहे. थोड्याच वेळात मित्रांनो सनसेट होईल, मग आपण सनसेटची काय दृश्य बघू. तर मित्रांनो बघा, अशा प्रकारे आपला टेंट आहे. या दोन माणसं मित्रांनो या टेंटमध्ये आरामशीर झोपू शकतात. पर पर्सन 1000 आहे या टेंटची प्राईस. आणि मित्रांनो इथे बघा मागच्या साईडला खिडकी पण आहे हवेसाठी. इथून व्ह्यू बघा मित्रांनो. तर मित्रांनो, तो आपण एक टेंट बघितला. आता हा ट्रायंगल टेंट बघा. हिची बघा अरेंजमेंट अशी आहे. तिथे बघा छोटी बाल्कनी पण दिलेली. आणि तिकडे बघा आतमध्ये आपण हा टेंट बघू. आता चला या. अशा प्रकारे टेंट आहे मित्रांनो. ह्याची पर पर्सन मित्रांनो 2000 रुपये. आणि इकडे बघा वरती पंखा आहे, लाईट पण आहे मित्रांनो इथे, आणि स्विच आहे. मोबाईल चार्ज करू शकता तुम्ही. आता लाईट बंद आहे मित्रांनो, थोड्याच चालू करते. इथे पण 2 माणसांची अरेंजमेंट आहे. तर बघा मित्रांनो, इथे वेगवेगळ्या प्रकारचे गेम पण आहेत. सोनू आणि श्रेयस बघा रॅकेट खेळतात. आणि तिकडे क्रिकेटचा पण गेम चालू आहे मित्रांनो. इथे बघा अजून एक वेगळ्या प्रकारचा टेंट आहे. आपण बघू. आपण चला या. हा बघा असा मोठा टेंट आहे मित्रांनो. इथे 4-5 माणसं आरामशीर झोपू शकतात. अशा प्रकारे टेंट आहे बघा. बघा बेड आहे मित्रांनो याच्यात. इकडं याच्यात पण 2 माणसांची अरेंजमेंट आहे.
कसं आहे टकाटक ना. थोड्याच वेळात मित्रांनो सनसेट होईल बघा. आणि असं काही दृश्य आहे सनसेटचं पावना लेकचं. तर मित्रांनो आपलं डिनर आता झालेलं आहे. डिनरमध्ये मित्रांनो गरम गरम पोळ्या होत्या, चिकन राईस आणि स्वीटमध्ये मित्रांनो जिलेबी होती आणि अंडं होतं, अंड्याचा रस्सा. तर मित्रांनो आता आपलं डिनर झालेलं आहे. तर चला आता आपण झोपू आणि मग सकाळी भेटू. उद्या सकाळी भेटू मॉर्निंग व्ह्यू सोबत. चला बाय, गुड नाईट. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आपली बघा पावना लेकची आपली कॅम्पिंग साईट आहे. आणि मित्रांनो आता सनराईज होईल. किरणं बघा मागे दिसतो तो तिकोणा किल्ला आहे आणि सूर्याची किरणं बघा त्या किल्ल्यावर पडत आहेत. काय कसा वाटला अनुभव रात्रीचा? थंडी भरपूर होती मित्रांनो, खूप थंडी होती. आणि मित्रांनो तुम्ही जर पावना लेकला आले तर येताना आपले गरम कपडे आणि 2-3 ब्लँकेट एक्स्ट्रा घेऊन या, कारण इथे थंडी भरपूर आहे. इथे माझ्या मागे बघा हा पूर्ण लेक आहे बघा, आणि लेकला लागूनच मित्रांनो बघा कॅम्पिंग साईड आहे. तर मित्रांनो बघा सूर्योदय झालेला आहे आणि सूर्याची किरणं बघा मित्रांनो तिकोणा किल्ल्यावर पडतात. अशा तऱ्हेने मित्रांनो व्ह्यू आहे. तर मित्रांनो आता इथे अजून एक ॲक्टिव्हिटी आपली बाकी आहे, ती म्हणजे कायाकिंग. तर मित्रांनो इथे तुम्ही कायाकिंग नाही केली तर पावना लेकला येऊन तुमचं काहीच उपयोग नाही. तर मित्रांनो हा एन्जॉय तुम्ही जरूर करा. आम्ही पण मित्रांनो कायाकिंग बोटिंग केली आणि
बाय श्रेया. कायाकिंगचा आम्ही आनंद घेतला. इथे मित्रांनो सर्विस पण चांगली आहे, व्यवस्थित समजून सांगतात राईट लेफ्ट कसं जायचं. तर अशी सर्विस आहे मित्रांनो इथे. तुम्ही जरूर ह्या कायाकिंगचा आनंद घ्या आणि जरूर पावना लेकला म्हणजे वीकेंड डेस्टिनेशनला तुम्ही जरूर भेट द्या आणि याचा आनंद घ्या. समोर बघा सूर्योदय झालेला आहे आणि मित्रांनो आता आपल्याला परत परतीच्या प्रवासाला निघायचं आहे. तर आपण थोडं फ्रेश होऊ, सकाळचा ब्रेकफास्ट घेऊ आणि थोड्या वेळ तिथून निघू. तर मित्रांनो ही व्हिडिओ मी इथेच संपवतो आहे. ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांशी शेअर करा आणि आपल्या चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. परत भेटू नवीन व्हिडिओवर नवीन जागेवर. तोपर्यंत मित्रांनो जय शिवराय.